मित्रांनो, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. सर्वत्र हर हर महादेवच्या घोषणेने परिसर दुनानून गेले होते. रविवारचा दिवस आणि महाशिवरात्रीचा योग साधल्याने हजारो भाविकांनी कोंडेश्वरात हजेरी लावली. संस्थानच्या वतीने पहाटे 5 वाजता शिवलिंगावर विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मित्रांनो, खेड्यामधील अनेक भाविक रात्रीपासूनच कोंडेश्वरात दाखल झाले होते. बंडेरा ते कोंडेश्वर दरम्यान विविध सामाजिक संघटनांनी उपवासाची खिचडी, सरबत व पाण्याचे स्टॉल उभारले होते. या स्टॉलवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सिंधी बांधवांकडून पादत्राणे ठेवण्याची निशुल्क व्यवस्था करण्यात आली होती. मित्रांनो, ही सेवा ते अनेक वर्षापासून देत आहे. सोमवारी येथे हबप्र सोपान गोडबोले यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मित्रांनो, पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उशिरापर्यंत हजारो भाविकांची वर्दळ असूनही पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे कुठेही गोंधळ किंवा गर्दी झाली नाही, अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली आहे. मित्रांनो, वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षिका ज्योती विल्लेकर, रीता उईके व प्रवीण वांगे यांच्या नेतृत्वाखाली टीम ट्रॅफिकने वाहतूक सुरळीत ठेवत योग्य वळवली. दरवर्षी एसटी महामंडळाच्या बस बंडेराहून थेट कोंडेश्वर पर्यंत धावत असतात. मात्र यंदा या बस अंजनगाव बारी मार्गे सोडण्यात आल्या. बंडेरा आगाराच्या 5 बस दिवसभर भाविकांच्या सेवेत होत्या. दुसऱ्या दिवशीही 2 बस सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मित्रांनो, पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्ध व दिव्यांग भाविकांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. देवस्थानापासून सुमारे 200 ते 300 मीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तेथून वृद्ध व दिव्यांगांना पोलीस व्हॅनद्वारे थेट मंदिरापर्यंत नेण्यात आले. पहाटे 6 वाजल्यापासून 3 पोलीस वाहने या सेवेत कार्यरत होती. रात्री उशिरापर्यंत ही सेवा सुरू असून भाविकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.